बीबीसी वॉटर पार्कमधून घरी परतत असताना घडला काळाचा घाला. अवघ्या 17 वर्षांच्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू. नेमकं काय घडलं पहा हा संपूर्ण रिपोर्ट. ब्रेकिंग न्यूज. देवळा तालुक्यात भीषण अपघात. 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची सर्वात दुःखद आणि हृदयद्रावक बातमी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातून. वासगाव देवळा मार्गावर झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथील अवघ्या 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ताहराबादसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा सविस्तर आढावा. देवळा तालुक्यातील वासगाव देवळा रस्त्यावर घडलेल्या भीषण अपघातात बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथील मनोहर प्रवीण अहिरे या 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनोहर अहिरे हा आपल्या मित्रासोबत वासगाव येथील बीबीसी वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी गेला होता. दिवसभर तेथे वेळ घालवल्यानंतर दोघेही मोटारसायकलने ताहराबादच्या दिशेने परतत होते. याच दरम्यान वासगाव देवळा मार्गावर त्यांच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने धक्का दिल्याचे सांगितले जात आहे. धडकेनंतर मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला फेकले गेले. या भीषण अपघातात मनोहर अहिरे गंभीर जखमी झाला, तर त्याचा मित्र किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केली. मात्र मनोहरची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येत होते. परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मनोहरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अवघ्या 17 वर्षांच्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने ताहराबाद आणि बिलपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही होती देवळा तालुक्यातील अत्यंत दुःखद घटना. रस्ते अपघातांमुळे दरवर्षी अनेक निष्पाप जीव गमवावे लागतात. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहतूक नियमांचे पालन करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट. उमेश मोरे, मुख्य संपादक. सहप्रतिनिधी देवेंद्र पवार, सटाणा.